बॅटर नेम आपल्याकडे पोहोचवा. चला 12th मॅन लवकर या. आणि मायक्रोफोन वरती पुढचा आवाज असेल आमचे राव्याचे उत्कृष्ट समालोचक अक्षयजी पाटील. गौरव पाटील चला लवकर या. मॅन ऑफ द मॅच 2 मिनिटांमध्ये इथे आला नाही तर ही मॅन ऑफ द मॅच आला ना. चल ठीक आहे. आदरणीय नितीन दादा यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण द्यावं. मॅन ऑफ द मॅच आनंद दादांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जाईल. येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांना फटाक्यांची 50 फटाक्यांची इथं मात्र आतिषबाजी केली जातोय. तो ही आपण पाहतोय मनसे चषक 2025चा थरार इथं पाहतोय. प्रत्येक मान्यवरांचा पाहुण्यांचा इथे यथोचित मान सन्मान इथे केला जातो आणि फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आलेल्या पाहुण्यांचा इथे सन्मान केला जातो. याच दरम्यान आदरणीय सन्माननीय श्री साई स्टोनॅक्सचे सर्व होलसेल रिटेलर नितीनबाई गोरेगाववरून विशेष आपण पाहतोय. आमच्या दादांच्या विनंतीला मान देऊन आज त्यांचं इथे पेन नगरीमध्ये शुभ स्वागत केलं जाईल. यांचं मात्र सहर्ष स्वागत. आदरणीय सन्माननीय नितीनबाई गोरेगाववरून खास आपण आमच्या अर्थातच मुख्य आयोजक रुपेश दादा पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे इथे शुभ आगमन आहे. मोठे व्यापारी आहेत अर्थातच स्टाईलचे श्री साई स्टोनेक्स होलसेलर रिटेलरचे सर्व मॅनेजिंग डायरेक्टर सीईओ विनीतभाई गोरेगाव वरून दादांचे इथे शुभ आगमन आहे. त्यांचं देखील करूया सहर्ष स्वागत. उद्योग क्षेत्रातील एक मोठं नाव मुंबईवरून खास रुपेश दादांच्या प्रेमाखातीर आलेले आपले प्रमुख अतिथी यांचा विशेष स्वागत सत्कार इथे होईल. परंतु आता जो सामना आपण पाहिला खरं तर मॅच स्टार्ट होते आपण कंटिन्यू करा कारण पहिला चेंडू शॉर्ट चेंडू होता कट करण्याचा प्रयत्न लाऊड अपील पाहिली मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू डॉट. माझ्यासोबत गौरव पाटील आहे. काय खेळलात तुम्ही. खरं तर समोरच्या संघाने तुम्हाला झुंजवलं होतं. समोरच्या टीम बद्दल सर्वप्रथम काय सांगाल. समोर टीम चांगलीच होती. थोडी आमची बॅटिंग लो पडली पण चांगला खेळला. आज नाईट स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच मिळाले. हमरापूर विभागातला सगळ्यात लहान खेळाडू तू आहेस. 1 ओव्हरमध्ये 6 धावा 2 विकेट घेतल्या. कसं वाटतंय. आनंद वाटतोय. मनसे चषक नाईट रजनी स्पर्धा इथे खेळताना काय वाटेल काय भावना आहेत. आयोजन तर चांगलंच आहे. थँक्यू. चला वेल डन. व्हेरी कॉंग्रॅच्युलेशन. वळूयात पुन्हा एकदा पुढच्या मॅच कडे जिथे मायक्रोफोन वरती पुन्हा एकदा अक्षय पाटील. दोन संघामधली लढत पाहतो. एका बाजूला 5 स्टार खार सापोली त्यांच्या विपक्षामध्ये कार्तिक 11 धायरेश्वर डोलवी. प्रथम खार सापोली संघाने नाणेफेक जिंकत आता मात्र इथे तडा काही ते पाहायला मिळतो. ते धक्का आवाई चक्का ताबडतोड इथे चक्का मारत असताना या फलंदाजाला पाहिलं धायरेश्वर डोलवी संघाचा हुकमाचा एक ट्रम्प कार्ड सचिन पाटील बरसलाय. रंगात आलाय ढंगात आलाय. स्पर्धा देखील रंगात आहे ढंगात आहे. मी विनंती करतो युट्यूब ऑपरेटरला की आपण कॅमेरामॅन 360 मध्ये रोटेट करा कारण इथे पाहू द्या हे दर्दी प्रेक्षक आमचे मनसे चषक 2025 वर प्रेम करणारे प्रेक्षक वर्ग आज मात्र तुडुंब गर्दी आज दिसली पाहिजे. सचिन पाटील रंगात आलाय ढंगात आलाय. 2 चेंडू निर्धाव दंडाचा मोठा फटका इथे आपण पाहिला लॉंग ऑफ बाउंड्रीचा भरून. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा इरादा होता मनसुबा होता. टप्पा गुडल स्पॉटला पडल्यानंतर वळण घेतोय. अगदी बोट फिरवली जातात चेंडू मागे आणि चेंडू गर्र दिशा फिरला जातोय. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या ताब्यामध्ये जातोय. 2 संघ बलाढ्य संघ एकीकडे डोलवी दुसऱ्या बाजूने आपल्याला पाहायला मिळेल तो अर्थातच खार सापोलीचा मागच्या वर्षाचा चॅम्पियन संघ 5 स्टार खार सापोली. मोठा फटका ऑन ड्राइव्ह केला. चेंडू मात्र डीप स्कोर लक्ष दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक मात्र चेंडू मागे धावतोय. एक धावसंख्या पूर्ण केली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न इथे मात्र चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये लागलेली शर्यत जिंकली गेली. चेंडूनं इथून मात्र आलाय चौकार. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ चेंडूने दिली सीमारेषेला भेट आलाय चौकार. अप्रतिम गोलंदाजी करत असताना मिस टायमिंग होता तरी देखील एक चौकार मिळाला डीप स्पर्लकच्या दिशेने. सचिन पाटील मात्र रंगात आलाय ढंगात आलाय. एक चौकार एक षटकारानं मात्र धावपटल पोहोचलाय 10 या कड्यावर. प्रथम शाबिल्ला मात्र
लोबर फुलटाचा चेंडू मनगटाचा वापर केला. इथे मात्र डीप शॉर्ट मिडविकेटच्या दिशेने वळवलाय. एक धावसंख्या अर्जित केली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होता पण प्रयत्न मात्र थांबवला गेला कारण अगदीच प्रसंग बदान बाळगलं गेलं. बघता बघता पहिलं षटक समाप्तीचा निर्माण आलाय पंचांकडून. पहिलं षटक समाप्तीनंतर इथून मात्र बिनबाद धावसंख्या धावपटलावर दिसेल. कार्तिक 11 धैर्यश्वर डोलवी संघाची 11. घेऊया छोटासा ब्रेक मध्ये ऐकूया गोल्डन डीजेचं सुमधीर संगीत. कुठे जाऊ नका, बघत राहा आमच्या रुपेश दादा आयोजित मानसे चषक 2025. अगदी त्यांचे प्रशिक्षक आमचे अरुणजी म्हात्रे 40+ लेजंड खेळाडू या संघाचे प्रशिक्षक आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळताना आपण हा 5 स्टार खारसा पोलीस संघ मागच्या वर्षाचा गच इथे मात्र विजेता संघ मैदानावर आहे. या दिवशी देखील या वर्षी देखील मनसुबा असणारा जिंकण्याचा, पण इथून मात्र मेहनत करावी लागेल. प्रचंड इथे परिश्रम करावे लागेल जिंकण्यासाठी. तो परिश्रम सध्या दोन्ही संघ करताना हाफ टॅकरचा चेंडू जोरकस फटका. इथून मात्र दे धडक बे धडक फलंदाज कडक आला तसा भिडकावून लावला. मनसे चषक त्याचा जय जयकार करणारा बोल बळा करणारा या सचिन याच्या बॅट मधून आलाय. दे धक्का आलाय चक्का डीजे ठका. फाईट आणि सचिन पाटीलने प्रतिस्पर्धी संघाचं वातावरण केलंय टाईट. रंगतदार ताणली मनसे चषक 2025 मध्ये. आदरणीय सिनियर खेळाडू लेजंड खेळाडू प्रीतम पाटील यांना विनंती आहे व्यासपीठावरती या. आज दिवसभर मराठा प्रीमियर लीग मध्ये आमच्या सोबत ते होते. खालापूर तालुक्यातली मानाची स्पर्धा तिथे पंचांच्या भूमिकेत होते. आम्ही स्वतः तिथे समालोचक म्हणून होतो. प्रीतम पाटील यांचं विशेष स्वागत सत्कार इथे केलं जाईल. रुपेश दादांची अगदी निकटवर्गीय असलेले प्रीतम दादा पाटील यांचा विशेष सत्कार होईल आणि विशेष इथे शुभेच्छा येत आहेत या स्पर्धेसाठी. अक्षयभाई खरं तर जिथे विभाग प्रीमियर लीगचे विद्यमान अध्यक्ष ज्यांनी आताच एक मोठी स्पर्धा संपन्न केली गणेश दादा पाटील बलवली यांच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेला आलेल्या आहेत. ओव्हर टू माईक. अर्थात गणेश दादा कालच्या दिवशी आले होते. त्यांचा शुभ सन्मान इथे झालाय. प्रत्येकाचा शुभ सन्मान करणं आमच्या अध्य कर्तव्य. रुपेश दादा पाटील प्रत्येकाचा शुभ सन्मान करतायत. आलेल्या पाहुण्यांना इथे मात्र 50 फटाक्यांची इथे मात्र सलामी दिली जातोय आणि त्यांचा शुभ सन्मान करतोय. आता मात्र हातातून चेंडू निसटलाय. जसं अंगुलीला गेल्यानंतर साबण निष्ठावाला हातातून तसा मात्र चेंडू निसटला. धैर्यश्वर डोलवीच्या वतीनं टॅलेंटचा गडगडट पाहायला मिळालाय कारण जीवनदान मिळालाय. हा जीवनदानाचा कितपत फायदा घेईल हा फलंदाज स्ट्राईक आता फलंदाज असणार अनिल पाटील. बोटा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर वळण घेतोय. बोट फिरवली जातात चेंडूवर घर दिशा. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या ताब्यामध्ये. एव्हरी डॉट बॉल प्रेशर क्रिएट्स ऑन द बॅट्समन. इट इज कॉल क्रिकेट. इट इज कॉल गुड क्रिकेट इथे पाहायला मिळतोय. प्रेशर प्रेशर सचिन रमेश तेंडुलकर सर 21 वर्ष क्रिकेट केले. प्रेशर मध्ये त्यांच्या शुभ असते. या बिल्ला मात्र पुन्हा एकदा तडाखा इथे पाहायला मिळतोय. धक्का आलाय चक्का आला तसा भिडकावून लावला. या बिल्ला मात्र बरसलाय रंगात आलाय ढंगात आलाय अनिल पाटील. घेऊया छोटासा ब्रेक मध्ये ऐकू द्या गोल्डन डीजे. कुठे जाऊ नका पाहत राहा मनसे चषक 2025 चा थर्रार रणधुमाली वॉर महायुद्ध महाकुंभ.
पंच मात्र इथे शहानिशा करत आहेत. काही गोष्टींची शहानिशा करणं गरजेचं आहे. इथून मात्र पंचांचा इशारा मात्र इथे आहे. फेर डिलिव्हरी आहे, पण मात्र कुठेतरी मला वाटते सचिन पाटील यांना आक्षेप आहे पंचांवरती. ते सलामशवरा केली जाईल, चर्चा केली जाईल आणि त्यामधून आपल्याला निर्णय कळवला जाईलच. अर्थातच आपण पाहतोय मुख्य स्क्रीनवर अर्थातच आजचे प्रमुख अतिथी श्री साई स्टोनेक्सचे सर्वे सर्वा विनीत भाई गोरेगाववरून खास त्यांची उपस्थिती. शंभू मोहिते बिल्डर डेव्हलपर्स यांचं मात्र शुभगमन आहे. तर विनंती करतोय मी शंभू मोहिते साहेबांना की आपण लगेच अतिथी कक्षामध्ये या. आपलं सहर्ष स्वागत आहे. अगदी डॅशिंग नेतृत्व, व्हाईट शर्ट ब्लॅक पॅन्ट, अगदी आपण पाहतो जेंटलमॅन मध्ये आमच्या दादांचं शुभगमन इथे केलं जातोय. त्यांच्या चेहऱ्यावरती मात्र आनंद आहे ना. आमच्या रुपेश दादांच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली जातोय. चला तर घेऊन चालतोय क्रिकेटच्या कलरफुल दुनियेमध्ये. व्हाईट आहे, पंचांचा इशारा येतोय. इथून मात्र व्हाईट दिलं जाईल. इथून मात्र काहीशे टाळ्या पाहायला मिळतात. प्रत्येक धाव मात्र इथे टाळ्या. आमच्या महिला वर्ग इथे विशेष मॅच पाहण्यासाठी आल्या होत्या. रुपेश दादांनी इन्व्हाइट केलं होतं ऑन स्टेज, तर अगदीच आमच्या महिला वर्ग आल्या नाही, पण आपण उपस्थिती लावली त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. मैदानावर खेळ रंगला. 5 स्टार खारसा पोली आणि त्यांच्या विपक्षामध्ये एका बाजूने आपण पाहतोय कार्तिक इलेव्हन धायरेश्वर डोळबी. या दोन मोठ्या संघांमध्ये हा युद्ध रंगलाय, वार रंगलाय. महाकुंभ मेळावा क्रिकेटचा आपण पाहतोय. दब सिंह के धावपटला 26 नो लॉस ऑफ विकेट. सेकंड ओव्हर मात्र इथे प्रोग्रेस आहे, चालू आहे. गोलंदाजी मार्कर गोलंदाज इथे पाहायला मिळेल आदेश मात्रे थोडासा महागडा ठरलाय, कारण ज्या पद्धतीने मात्र सचिन आणि अनिल पाटील यांना मात्र बरसलेत ना ऑन डीप लॉंग ऑनच्या दिशेने, डीप मिड विकेटच्या दिशेने षटकारांची अतिशबाजी इथं पाहिली आपण. जसं पाहुणे येतात 50 फटाक्यांची इथे मात्र त्यांना सलामी दिली जातोय, तसं मात्र इथे षटकारांची अतिशबाजी करून पाहुण्यांचं शुभगमन केलं जातोय. बॅटची कडा घेऊन चेंडू आता बॅक ऑफ द स्टंप. इथे मात्र गलीच्या क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवलाय. बघता बघता एक धावसंख्या पूर्ण करताना दोन्ही फलंदाज स्ट्राईक केला आता पाहायला मिळेल अनिल पाटील. दुसरे षटक समाप्तीचा निर्वाळा येथे पंचाळकडून 2 षटकानंतर धावपटला धाबा ते 27 पाहायला मिळतील बिनबाद. एक चांगली सन्मानजनक धावसंख्या सध्याच्या घडीला, कारण विकेट अजून तरी गेलेली नाही. एक जमीनची बाजू आहे धायरेश्वर डोलवीसाठी. इथून मात्र कमबॅक करावा लागेल. 2 येणाऱ्या गोलंदाजांना 12 चेंडूवरती कमबॅक करावा लागेल. लगेचच मान्यवरांचं स्वागत आपण या ठिकाणी करणार आहोत. आजच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी सन्माननीय प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय विनीतभाई गोरेगावकर या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय विनीतभाई गोरेगावकर यांचं या ठिकाणी विशेष स्वागत या ठिकाणी आपण करतोय. रुपेश दादा पाटील यांना विनंती आहे आपल्या शुभास्ते त्यांचा या मोठ्या स्पर्धेमध्ये, या दिमागदार सोहळ्यामध्ये या ठिकाणी आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. विनीतभाई गोरेगावकर प्रसिद्ध उद्योजक आहेत, त्यांचं स्वागत या ठिकाणी होताना आपण पाहतोय. नक्कीच त्यांच्या समवेत आलेले या ठिकाणी सन्माननीय तेजस भोईर सर यांचं देखील या ठिकाणी आपण लगेच स्वागत करणार आहोत. आज या स्पर्धेला अनेक मंडळी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, या व्यासपीठावरती येऊन शुभेच्छा देत आहेत. दुसरं स्वागत तेजस भोईर सरांचं या ठिकाणी होईल. मी रुपेश दादांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. आज इथल्या थोरवीला चंदनाचा गंध आला, आणि आपल्या आगमनाने परिसर पावलाने धन्य झाला असं म्हणत आपण या ठिकाणी मान्यवरांचं स्वागत करतोय, कारण त्यांच्यामुळेच खरं तर या कार्यक्रमाची शोभा वाढत आहे. पुन्हा एकदा त्यांचं मनापासून स्वागत करतो. तसेच एक उत्कृष्ट क्रिकेट खेळाडू ज्यांना क्रिकेटची खूप आवड आणि अगदी लहानपणापासूनच या ठिकाणी क्रिकेटला वाहून घेतलेला आहे, आता सध्या पंचांची देखील ते कामगिरी पाहतात, आमचे मित्र प्रीतम पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत या ठिकाणी होईल. मी रुपेश दादांना विनंती करतो प्रीतम पाटील यांचं आपण स्वागत करायचं आहे.
चेंडू प्रोव्हाइड करायचे पंचांकडे. अगदी आपण पाहतोय वैभ्या दादा आमच्या राव्याचे त्यांच्याकडून खारसापोली संघाला सुवर्ण संधी आहे. जर आपण 3 विकेट बॅक टू बॅक घेतला तर 2000 रुपयाचं पारितोषिक त्यांच्याकडून मिळणार आहे. तर बघूया सुवर्ण संधी कशा पद्धतीने घेतोय विशाल. या विशालाला मागच्या वर्षी आम्ही याच मैदानावर पाहिलंय. अगदी कसून यांनी गोलंदाजी केली आणि फलंदाजी केली आणि याला बेस्ट बॅट्समनचा किताब देखील मिळाला होता. आणि हाच तो विजेता संघ सुपरस्टार संघ खारसापोली संघ अडचणीत आलाय. कारण डोलवी संघ आता एकदम आपण पाहतोय आक्रमक झालाय. ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय मग डीप मिड विकेट असेल लॉंग बॉल असेल डीप बॅकवर्ड स्कोर लाईक असेल अशा क्षेत्रामध्ये षटकारांची तुझबाजी पाहायला मिळतोय. मग आपण कव्हर ड्राईव्हचे फटकं पाहू शकता लेग ग्लान्सचे फटकं पाहू शकता लॉफ्टेड ड्राईव्ह पाहू शकताय. अशा विविध फटकांची रचना सचिन पाटील आणि त्याच्या समवेत अनिल पाटील आपल्या फलंदाजीमधून करत असताना सचिन पाटील याच्या आतापर्यंत वैयक्तिक खेळीचा विचार केला 3 षटकार आहेत आणि 1 चौकार देखील आपण पाहतोय. 10 चेंडू आणि 25 धावांची अतिशय इथे मात्र फलंदाजी करत असताना बॉल हरवल्यानंतर नवीन चेंडून आपल्याला खेळ करावा लागेल. अन्यथा आपल्याला आपलाच कोणीतरी खेळाडू पाठवून तो चेंडू आणावा लागेल. स्पर्धेचा नियम आहे चेंडू हरवला फुटला तरी आपला नवीन उपलब्ध करून दिला जाईल. स्पर्धा मोठी आहे ही मानाची सन्मानाची स्पर्धा मानसी चषक 2025 चा थर्रार आपण पाहतोय. रुपेश दादा पाटील यांना श्रेय देवा तेवढं कमी आहे. आज ही गर्दी दाखवतोय की रुपेश दादा पाटील यांच्यावर प्रेम करणारा किती प्रेक्षक आहे खेळाडू आज आपण पाहतोय. आज ग्रामीण भागामध्ये या क्रिकेटला मात्र आपण एकत्र केलाय आणि या क्रिकेटच्या माध्यमातून या सर्व खेळाडूंना एकत्र करण्याचं काम कोणी केलंय तर रुपेश दादा पाटील यानं. यावला निर्धाव चेंडूची सांगता केली जातोय. स्विंग अँड मिस टप्पा पडला गुडले स्पॉटला यष्टांच्या भरून जातोय. शफल करून खेळण्याचा प्रयत्न केला होता कमबॅक करतोय. कमबॅक गरजेचं आहे खारसापोली संघासाठी कारण फलंदाज हवी झालेत. धावांचा पाऊस सध्याच्या घडीला पडतोय आणि अडचणीमध्ये टाकतोय खारसापोली संघाला. डोलवीचे दोन्ही फलंदाज या बल्ला मात्र धायरेश्वर डोलवी संघाचे दोन्ही सलामीचे फलंदाज बरसलेत रंगात आलेत ढंगात आलेत. यावेळेला शफल करून केल्याचा प्रयत्न होता बॅक ऑफ द स्टंप झेल उडाला होता चेंडू हातातून निसटतोय. इथून मात्र पंचांकडे मागणी केली जातोय. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाईल बघितलं जाईल शहानिशा केली जाईल रन आउट आहे की नाही. पूर्ण टेक्नॉलॉजी आहे तंत्र शुद्ध आपण पाहतोय टेक्नॉलॉजी या तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्यापर्यंत इथे शहानिशा केली जाईल. प्रवीण नंद्रे सर इथे मात्र तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये असतील. अप्रतिम इथे सामन्यांचं आयोजन केलंय भव्य दिव्य आयोजन इथे आपण पाहतोय. रुपेश दादा पाटील यांचं नाव मात्र नाम उल्लेख या 3 दिवसामध्ये पाहायला मिळेल कारण त्यांच्या समवेत असणारे हिरामनजी जयदे अक्षय थळे विशू गिरी ओमकार कचरे सर्वेश पाटील विशाल पाटील सौरभ त्यानंतर आशिष पाटील निखिल पाटील यांचा नाम उल्लेख करावा लागेल. गेल्या महिनाभरापासून प्रचंड मेहनत रुपेश दादा यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. आमच्या निकिता वहिनींचा देखील नाव इथे घ्यावं लागेल कारण अर्थातच एखाद्या पुरुषाच्या मागे स्त्री ही मात्र ठामपणे उभी असते अशी आमचं आपण पाहतो निकिता ताई आणि रुपेश दादा यांच्या माध्यमातून आयोजित केलेली स्पर्धा आहे. या ठिकाणी पुढच्या स्वागताकडे आपण वळूया. विकेट गेलेली आहे तोपर्यंत वेळ मिळतोय. या ठिकाणी सरपंच सन्माननीय प्रवीण म्हात्रे सर या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचं देखील स्वागत आम्ही या ठिकाणी करतोय. रुपेश दादांना विनंती आहे की आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. सरपंच सन्माननीय प्रवीण म्हात्रे खारसापोलीचे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं स्वागत केलं जाईल. त्यांच्या समवेत जितेंद्र पाटील देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. पहिल्यांदा स्वागत सरपंच प्रवीण म्हात्रे यांचं या ठिकाणी केलं जातोय दादांच्या शुभास्ते आणि तदनंतर पुढचं स्वागत देखील या ठिकाणी आपण लगेचच करणार आहोत. 2 स्वागत या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी प्रवीण म्हात्रे सरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं स्वागत केलं जात आहे. तदनंतर जितेंद्र पाटील खारसापोली यांचं देखील या सन्मान या ठिकाणी आपण करतोय स्वागत देखील करतोय. जितेंद्र पाटील खारसापोली यांचं स्वागत धन्यवाद. धावसंख्या धावपटलावर लागली आहे 33. अर्थातच मी विनंती करतोय खरोशी संघाने रिपोर्टिंग करा. आपण आयोजकांसोबत संपर्क साधा आपण आलेला आहात पण आपण हिरामनजी जेदे यांच्यासोबत संपर्क साधायचा आहे. अर्थातच हे सामने पाहण्यासाठी चॉकलेट बॉयज ग्रुप अध्यक्ष अक्षयजी पाटील आणि पूर्ण ग्रुप इथे उपस्थित आहे. त्यांचं सर्वांचं सहर्ष स्वागत. ऑन ड्रॉपचा फटका लॉफ्टेड ड्रॉप इथे पाहायला मिळतोय खवखरण्याच्या दिशेनं. इथे 1 धावसंख्या अर्जित केली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न असेल दुसरी धावसंख्या देखील अमात पूर्ण करत असताना आपण पाहतोय
जसा एक फलंदाज बाद झाला, हदरा बसला आणि तिथून मात्र पुन्हा एकदा नवीन फलंदाज आपण 22 यार्डच्या खेळपट्टीवर मच्छिंद्र आपण पाहतोय. चिकन नाना सारखी स्टार कास्ट आपण पाहतोय. धैर्येश्वर डोलवी संघामध्ये आहे, हार्ड हिटर फलंदाज आहे. पण सध्याच्या घडीला आपण मच्छिंद्र आणि त्यांच्या समवेत अनिल पाटील ही जोडी मैदानावर आहे. वैयक्तिक 25 धावसंख्या बनवून सचिन पाटील मैदानाच्या बाहेर गेला. आक्रमक अतिशय इथं मात्र फलंदाजी केली, आपल्या संघाला मात्र सुस्थितीत नेलं. या बल्ला मात्र कमबॅक करण्याच्या मध्ये गोलंदाजी करेल विशाल म्हात्रे. ऑन ड्राइव्ह गेले, चेंडू मात्र इथे डीप मिड विकेटच्या दिशेने जातोय. एक धावसंख्या अर्जित केली, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न मात्र इथे थांबवला जाईल, थोपवला जाईल. 3 षटक समाप्तीचा पंचांकडून निर्बाळ येतोय. 3 षटकानंतर धावपटलावर धाबा असतील 1 विकेटच्या मोबदल्यात 36 धावसंख्या कार्तिक 11 धैर्येश्वर डोलवी संघाची. ऐकूया डीजे मास्टरचं सुमधुर संगीत. कुठेही जाऊ नका, बघत राहा मंच चषक 2025. मुख्य आयोजक रुपेश दादा पाटील. आपण स्पीडअप करा. 20 मिनिटं दिलेत आपण. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं कंप्लीट केलीत नाहीत तर आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. आयोजक मात्र स्ट्रिक्ट भूमिकेमध्ये आहेत. शक्ती यावेळेला मात्र गोलंदाजी ट्रॅकवर ऑन ड्राइव्ह केला. चेंडू मात्र लॉंग ऑनच्या दिशेने घरंगळत जातोय. एकदम संख्या अर्जित केली. स्ट्राईक इथे रोटेशन पाहायला मिळेल. मच्छिंद्र स्ट्राईकला इथे पाहायला मिळेल. खरं तर स्पर्धा बघा कुठून कुठून पाहिली जाते. काही आपल्या वरडी कोळीवाड्यातील बांधव बोटीमध्ये आहेत आणि बोटीमध्ये लाईव्ह या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेतात आणि त्यांच्याकडून असं सांगितलं जाते की स्पर्धेचं सुंदर असं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्या ठिकाणी वरडी कोळीवाड्याचे राजन कोळी आणि वासुदेव कोळी या मॅचचा आनंद बोटीमधून घेत आहेत. त्यांचा देखील खूप खूप मनापासून आभार. या ठिकाणी खऱ्या अर्थानं या पेण तालुक्याला लाभलेलं एक वैभवशाली नेतृत्व समाजसेवक सन्माननीय राजू शेठ पिचिका सरांचं या ठिकाणी आगमन होतोय. अर्थातच या ठिकाणी ॲडव्होकेट सन्माननीय महेशजी देसले सर यांचं देखील या ठिकाणी आगमन होतोय. सन्माननीय प्रकाशजी झावरे सर यांचं देखील या ठिकाणी आगमन होतोय. आणि हॅट्रिक नगरसेवक क्रिकेटला ज्यांनी या ठिकाणी एक वेगळी स्फूर्ती दिली आणि क्रिकेटला वाहून घेतलेलं आहे क्रिकेटचे एक डॅसिंग नेतृत्व उत्कृष्ट क्रिकेटपटू सन्माननीय निवृत्ती पाटील हॅट्रिक नगरसेवक यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मनापासून सहर्ष स्वागत करीत आहोत. ॲडव्होकेट महेशजी देसले सर सन्माननीय प्रकाशजी झावरे सर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. अशा प्रमुख मान्यवरांचं आगमन आज या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी या व्यासपीठावरती या ठिकाणी हे प्रमुख अतिथी येत आहेत. त्या सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करीत आहोत. अर्थात पाहुण्यांचं स्वागत मात्र इथं अनिल पाटील यांना षटकाराने केलाय. पुन्हा एकदा मोठा फटका इथे पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेनं फटका फसलाय. इथून मात्र पकडला जाईल खेळ आणि संपला जाईल अनिल पाटील याचा खेळ. विकेट नंबर 2 मैदानाच्या बाहेर ते डाऊन होतोय. जाईल बॅक टू द पॅव्हिलियन. घेऊया छोटासा ब्रेक. ऐकूया आमच्या गोल्डन डीजेचं सुमधुर संगीत. यानंतर पुढील होणारा सामना आई केळंबा देवी अंकुश स्मृती खरोशी विरुद्ध संघर्ष 11 खारपाडा यांच्यामध्ये नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येणार आहे. दोनही टीमचे कॅप्टन क्षणाचाही विलंब न घेता टॉस बॉक्सकडे यायचं आहे. लक्षात घ्या. आई केळंबा देवी अंकुश स्मृती खरोशी विरुद्ध संघर्ष 11 खारपाडा दोन्ही टीमचे कॅप्टन क्षणाचाही विलंब न घेता टॉस बॉक्स वरती यायचं आहे प्लीज.
अप्रतिम फटकेबाजी इथं पाहायला मिळतोय. अशी स्पर्धा इथून मात्र पुन्हा पाहणे नाही. अप्रतिम क्वालिटी इथं क्रिकेट इथे पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने डोलबी संघ प्रतिस्पर्धी संघावर हावी ठरलाय ना, चौकार षटकरांची अतिशबाजी. पुन्हा एकदा मोठा फटका ऑन ड्राइव्ह केला. चेंडू मात्र इथे डीप विकेटच्या दिशेने लढवण्याचा प्रयत्न केलाय. एकदम संख्या अर्जित केली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न, दुसरी धावसंख्या देखील पूर्ण करत असताना फलंदाज चिकन नाना जर्सी क्रमांक 07 मध्ये आपण पाहतोय सुप्रसिद्ध डोलबी संघाचा स्टार खेळाडू चिकन नाना. नॉन स्ट्राईकला बचिंद्र आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आपण गोलंदाज स्वीकार मात्रे स्वतः सरसेनापती कर्णधार इथे मात्र धुरा सांभाळली. 5 स्टार खार सापोली मागच्या वर्षाचा चॅम्पियन संघ, विजेता संघ, आणि यावेळेला मात्र कुठेतरी अडचणीत येतोय. मोठा फटका चिकन नाना यांच्या बॅट मधून दे धक्का आलाय. चक्का असं वाटलं की सकाळी सकाळी दिली कान फाडत खटॅक फटॅक आलाय षटकार. अप्रतिम. जसं रुपेश दादा पाटील यांच्या नावामध्ये दम आहे ना, तसं डोलबी संघाच्या फलंदाजामध्ये दम इथं पाहायला मिळाला. दे धक्का आणि चक्क्यांची इथं वर्षाव केला. इथून निर्धारित 4 षटकांचा खेळ संपतोय आणि 4 षटकानंतर धावपटलावर धावा लागल्यात 52 आणि 53 धावसंख्येचं टार्गेट हे सेट केलं गेलेलं आहे. प्रतिस्पर्धी संघ 5 स्टार खार सापोली संघापुढे 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये 53 धावसंख्येची आवश्यकता असेल. हॅलो, संदीप घरत यांना विनंती आहे, कृपया आपण स्टेजवरती यायचं आहे. या ठिकाणी नाणेफेक देखील केलं जाईल. संघर्ष 11 खारपाडा विरुद्ध आई केळंबा देवी अंकुश स्मृती खरोशी. खरोशी संघाचे कॅप्टन चला टॉससाठी यायचं आहे आणि टॉस करतील प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय शंभू मोहिते साहेब यांना या ठिकाणी विनंती करतो की आपण या ठिकाणी स्टेजवरती या टॉस बॉक्सवरती यायचं आहे. सन्माननीय शंभू महतो साहेब या ठिकाणी आमच्या समवेत आहेत. या ठिकाणी टॉस बॉक्स वरती येतील. चला लवकरात लवकर या ठिकाणी टॉस साठी यायचं आहे. आई केळंबा देवी अंकुश स्मृती खरोशी संघाचे कॅप्टन कृपया पाहुणे आलेले आहेत. टॉस बॉक्स वरती आपण यायचं आहे आणि संघर्ष 11 खारपाडा या ठिकाणी संघाचे कॅप्टन आमचे संदीप घरत या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना विनंती आहे आपण देखील या ठिकाणी समोर यायचं आहे. शंभू महतो साहेब या ठिकाणी टॉस करणार आहेत. मान्यवरांचं आगमन टॉस बॉक्स वरती झालंय. कृपया जरा लवकर घाई करा, कारण स्पर्धा आपल्याला यशस्वीरित्या या ठिकाणी पार पडायच्या वेळेमध्ये स्पर्धा उरकायच्या आहेत. उद्या देखील या ठिकाणी अशीच गर्दी आपल्याला पाहायला मिळेल. उद्याचा शेवटचा दिवस आहे. आजचा दुसरा दिवस या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाची शोभा वाढताना आपण पाहतोय. अनेक दिग्गज मंडळी या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. चला खरोशी संघाचे कॅप्टन कृपया लगेच या. तुमच्यावरती या ठिकाणी टॉस राहिलेला आहे, जरा लवकर या. खरोशी संघाचे कॅप्टन चला प्लीज लवकर. खरोशी संघ अद्याप खेळलेला नाही, पण तो जर खेळला आणि जिंकला तर त्याला सुपर 4 मध्ये तो गेला. त्यासाठी मंदार म्हात्रे यांच्याकडून टी शर्ट त्या संपूर्ण टीमला या ठिकाणी असणार आहेत. चला लवकर टीमचे कॅप्टन पाठवायचे लवकर. खरोशी अतिशय सुंदर अशी स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय मित्रांनो. ज्या स्पर्धेची सर्वांना उत्कंठा असते. अर्थातच रुपेशदादा पाटील नेहमीच दरवर्षी काहीतरी वेगळं देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो. गेल्या वर्षी देखील या ठिकाणी नाना विविध संघ या ठिकाणी आपण पाहिले होते, परंतु यंदा या आपल्या पेण तालुक्यातील तळागाळातील ग्रामीण भागातील खेळाडू या ठिकाणी पुढे आला पाहिजे, तो चमकला पाहिजे, त्याची कला या ठिकाणी सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे. या दृष्टिकोनातून या ठिकाणी आपण पाहतोय की ही स्पर्धा 1 गाव 11 खेळाडू अशा पद्धतीने ही स्पर्धा या ठिकाणी भरवण्यात आलेली आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंना ही सुवर्ण संधी ही पर्वणी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. या ठिकाणी हनुमान व्यायामशाळेचे आमचे राज्याचे अंगद सर यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती कृपया आपण स्टेजवरती यायचं आहे. आपलं देखील मनापासून आणि आमचे पोलीस सुजित पाटील सर देखील इकडे आगमन झालेलं आहे. त्यांना देखील विनंती आहे कृपया आपण स्टेजवरती यायचं आहे. हनुमान व्यायामशाळेचे आमचे सर्वच या ठिकाणी पदाधिकारी कमिटी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं पुन्हा एकदा स्वागत. चला मॅचला सुरुवात आपण करायची आहे. आयोजकांनी आपल्याला विनंती केलेली आहे मॅचला आपण सुरुवात करा, वेळ नका दौडू. कृपया खरोशी संघाचे कॅप्टन कृपया वेळ होतोय लक्षात घ्या. चला लवकर या या
या ठिकाणी आपण बघतो आई किळंबा देवी अंकुश स्मृती खरोशी संघाचे कॅप्टन आलेले आहेत आणि एका बाजूला संघर्ष 11 खारपाडा संदीप घरत हे कॅप्टन इकडे आलेले आहेत. तर इथे नाणेफेक केलं जाईल. सन्माननीय प्रसिद्ध उद्योजक शंभू महंतो सर यांच्या हस्ते या ठिकाणी नाणेफेक केला जातो आणि मागणी केली जाणार आहे खरोशी टीम कडून. बघूया काय मागितलं जातंय. टॉस इथे मात्र या ठिकाणी छापा मागितला होता पण काटा आलेला आहे आणि टॉस जिंकलाय खारपाडा टीमनं. संघर्ष 11 खारपाडा संघाचे संदीप घरत माझ्यासोबत आहेत. खूप अगदी तुम्ही जुने खेळाडू आहात आणि अतिशय चांगल्या मोठ्या स्पर्धा तुम्ही बघितलेल्या आहेत. पहिल्यांदा टॉस जिंकलाय, काय निर्णय असणार आहे तुमचा? क्षेत्ररक्षण घेणार आहात आणि किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न होईल? कमीत कमी धावापर्यंत आम्ही रोखू. याआधी कधी खरोशी संघाबरोबर तुमची मॅच झाली होती का? हो झाले, इथे नाईटला झाले, पण यावर्षी आम्हाला काय जिंकून दिलेलं आहे त्यांनी. नक्कीच जिंकून दिलेलं नाही, नाईटला हरवलं होतं, पण असो काही हरकत नाही. कधी प्रत्येकाची संधी येत असते. रुपेश दादांच्या आयोजनाबद्दल काय सांगाल? रुपेश एक खरोखर पेन तालुक्याला एक चांगला प्लॅटफॉर्म तयार करून देतो. नाईट टूर्नामेंट भरवणं म्हणजे भल्याभल्यानं जमत नाही आहे. तो पण एक साधारण घरातील माणूस आहे, पण तो एक एवढी मोठा या तालुक्यातील पोरांना खेळायला देतो. त्याच्याबद्दल त्याचे पहिले आभारच मानायला पाहिजे सर्व पेन तालुक्याच्या खेळाडूंकडून, आणि मी पण तसेच त्याचे आभार मानतो. खरं तर नक्की संदीप घरत जे आहेत ज्यांनी चांगल्या चांगल्या स्पर्धा बघितलेल्या आहेत आणि त्यांनी सांगितलं असे आयोजन करणारे फार कमी आहेत अतिशय, आणि तुम्ही चांगलं त्यांचं या ठिकाणी गुणगौरव केले, धन्यवाद. या ठिकाणी खरोशीचे कॅप्टन माझ्यासोबत आहेत. खरं तर टॉस जिंकून त्यांनी या ठिकाणी क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे, फलंदाजी करायची आहे. किती धावांपर्यंत मजल माराल? 45-50चा टार्गेट ठेवू. 45-50. खरं तर आपल्या समोर ती टीम आहे, बऱ्याच वेळेला हरवलं असं सांगितलं गेलंय. आताच तुम्ही काय प्लॅनिंग असणार आहे का? प्लॅनिंग काय नाही, त्यांची फलंदाजी त्यांची मजबूत आहे. त्यांना आम्ही 45-50चा टार्गेट ठेवू. नक्की 45-50चा टार्गेट असेल. दोन्ही टीमना या ठिकाणी बेस्ट ऑफ लक. आणि आमचे सन्माननीय शंभू महंत सर यांचं देखील खूप खूप मनापासून मी आभार व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा आपण वळूया या ठिकाणी पुढील इनिंगकडे. धन्यवाद. हॅलो, सामन्याला सुरुवात होते. मी सुभाष टेंबे या ठिकाणी आपल्या सर्वांचं आलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत करतो आणि घेऊन जातोय मैदानाकडे. जिंकण्यासाठी धाबा गोळा करायच्या आहेत, त्या 53 धाबा विजयासाठी गोळा करायच्या आहेत. बघा अगदी 11 वाजलेले आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय 11 वाजता देखील मान्यवर या ठिकाणी या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी येत आहेत. अनेक दिग्गज मंडळी या ठिकाणी या व्यासपीठावरती आपण पाहतोय. तर पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी विकेट गेला. स्वीकार मात्र या ठिकाणी बाद झालेला आपण पाहिला पहिल्या चेंडूवरती. आणि दुसऱ्या चेंडूला या ठिकाणी चेंडू खेळून काढलेला आहे. सिली मिडऑफच्या बाजूला शॉर्ट मिडऑफला या ठिकाणी चेंडू ढकलतोय. एक सिंगल प्राप्त झाली. यावेळेला आपण पाहतोय एक धाबेन अकाउंटला सुरुवात झाली. 1-1. पहिल्या चेंडूवरती विकेट गेली, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल मिळाली आणि धावसंख्या दुसरा चेंडू डॉट गेला होता. यस, यानंतर मात्र एक सिंगल मिळालेली आहे. त्यामुळे धावसंख्या 1-1. गोलंदाज या ठिकाणी पहिलं षटक टाकतोय तो अर्थात सचिन यानं या ठिकाणी आपण बघितलं पहिल्या चेंडूवरती विकेट घेतली होती. यानंतर मात्र या ठिकाणी समोर महेश म्हात्रे खेळण्यासाठी सज्ज. सचिनचा चेंडू या ठिकाणी सरळ बॅट आणि पॅडच्या मधून त्रिकोणामधून जातो इष्टरक्षकाच्या जाळ्यामध्ये. इथे फलंदाजाला मात्र चेंडू मूव्ह करायला कोणतीही संधी मिळाली नाही. अतिशय सुरेख चेंडू आपण या ठिकाणी पाहिला. आणि पहिल्या षटकामध्ये P1च्या पहिल्या षटकात पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये नक्कीच या ठिकाणी कंजूस गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती सचिन याची. अगदी आपण पाहतोय टिचून गोलंदाजी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न आहे. धाबा त्यांना या ठिकाणी डिफेन्स करायच्या आहेत आणि नक्कीच आपण पाहतोय त्या होतील देखील, कारण अशा पद्धतीची गोलंदाजी झाली तर जिंकण्यासाठी 53 धावांचं लक्ष्य उभं केलंय. 53 रन्स निडेड, 24 बॉल्स, 24 चेंडू 53 धावा असं लक्ष्य समोर असताना सचिनची गोलंदाजी. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी अतिशय सुंदर षटक आपल्याला पाहायला मिळतोय. एक विकेट गेलेला आहे, एकच धाव धावफलकावरती आहे. सचिनचा पुढचा चेंडू
राईट ऑन राऊंड द विकेट. मगाचा चेंडू तुम्ही पाहिलात, जर नजरेत तुमच्या बसला असेल तर तो खालून गेला होता, यावेळेला बॅटच्या वरून गेलाय आणि अतिशय सुरेख असा चेंडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फसवलं गेलं. हे व्हेरिएशन आहे, हे अनुभव आहे गोलंदाजाचं सचिन याचं, आणि तो अनुभव पणाला लावून या ठिकाणी गोलंदाजी करतोय. 53 धावा गोळा करायच्या आहेत, त्यामुळे या सहजासहजी नाहीत. तर चेंडूवरती तुम्हाला यावं लागेल, चेंडूला बॅटवरती घ्यावं लागेल, दिशा द्यावी लागेल, तरच धावा या ठिकाणी मिळतील. पुढचा चेंडू आता मात्र या ठिकाणी लेग बिफोर द विकेट. पंचांनी आकाशाकडे बोट उंच केलं आणि फलंदाज मात्र या ठिकाणी बाद झालाय. आणखीन एक विकेट जाईल या ओव्हरमध्ये. या षटकामध्ये 2 महत्वाचे मोहरे टिपले गेलेत आणि कंजूस गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. बाद झालाय फलंदाज महेश म्हात्रे. बॅक टू द पॅव्हिलियन. दोन्ही सलामीवीर या ठिकाणी बॅक टू द पॅव्हिलियन झालेले आपण पाहिलं आणि दोन्ही जे महत्वाचे बॅट्समन आहेत, अगदी तडाखेबाज फलंदाज, त्यांना मात्र या ठिकाणी तंबूचा रस्ता गाठावा लागलाय. तंबूचा रस्ता धरावा लागलेला आपण या ठिकाणी पाहतोय. निश्चितच या खेळामध्ये थोडंसं दिशादर्शक खेळ करावा लागणार आहे. प्रतिस्पर्धी संघ ज्या वेळेला आपण बघतो की हबे होतो. चला, टीम मीटिंग नकोय, खूप वेळ तुम्ही घेताय. पंचांना देखील विनंती आहे की कृपया आपण त्यांना या ठिकाणी विनंती करायची आहे. टीम मीटिंग नकोय प्लीज. बघा, पहिलं षटक या ठिकाणी सचिन याचं आणि एकच धाव, 2 महत्वपूर्ण विकेट त्यांनी या ठिकाणी आपल्या जाळ्यामध्ये पकडलेले आहेत. स्वीकार म्हात्रे पहिला बाद झाला, त्याच्यानंतर महेश म्हात्रे बाद झाला. हे 2 महत्वपूर्ण विकेट गेलेत आणि खेळपट्टीवरती नवीन आलेला फलंदाज प्रथमेश म्हात्रे एका बाजूला असणार आहे आणि त्याला साथ देईल जितेश म्हात्रे. 18 चेंडू आणि 52 धावा अजूनही जिंकण्यासाठी या ठिकाणी गोळा करायचे आहेत. फक्त 6 चेंडूंमध्ये एकच धाव मिळाली आणि 2 महत्वपूर्ण विकेट गेल्या. काय कंजूस गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली सचिन याची. अतिशय सुरेख गोलंदाजी, टिचून तिखट मारा या ठिकाणी क्रिकेटला शोभेचा, आपल्या संघाला पुढे घेऊन जाणारा, आपल्या संघाला पोषक ठरणारा असा हा गोलंदाज सचिन याची गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहिली. कौतुकास्पद गोलंदाजी आहे या नाईटच्या स्पर्धेमध्ये अशी गोलंदाजी. आणि जे की पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक असतं, व्हेरी इम्पॉर्टंट मानलं जातं, ते मात्र या ठिकाणी आपण पाहतोय. आज या कार्यक्रमाला या ठिकाणी प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, समाजसेवक, समाज खऱ्या अर्थानं सुशिक्षित झाला पाहिजे, प्रत्येकाला गोरगरिबाला या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून खरं तर आपलं काम सांभाळून, खरं तर ते प्रसिद्ध उद्योजक आहेत पण तरी देखील समाजसेवेचा वसा देखील अतिशय चांगल्या रीतीने सांभाळतात असे आमचे सन्मान राजू शेठ पिंचिका सर, हॅट्रिक नगरसेवक निवृत्तीजी पाटील, या ठिकाणी ॲडव्होकेट महेशजी देसले सर, सन्मान्य प्रकाशजी झावरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. अशा सर्वच प्रतिष्ठित मंडळींचं आज आगमन झालेलं आहे. पुन्हा एकदा शब्दरूपी सुमनानं मी सुभाष टेंबे त्यांचं मनापासून स्वागत करतो. आणि रुपेश दादा पाटील आयोजित मनसे चषक 2025 ही स्पर्धा अभिमानाची मानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती तमाम रसिक प्रेक्षकांच्या या उपस्थितीमध्ये स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आहे. कार्पेटला घासत गुदगुदी करत लॉंग ऑफच्या बाजूनं या ठिकाणी चेंडू ढकललेला आहे. डीप मिड ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार तोपर्यंत एक धाव या ठिकाणी जमा केलेली आहे. धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे 2. बघा 53 धावा गोळा करायच्या आहेत. कधी आव्हान या ठिकाणी आपण बघतो की साधं जरी वाटत असलं तरी कठीण होईल, कधी ते सांगता येणार नाही. आपण बघतोय समोर स्क्रीनवरती देखील त्या ठिकाणी अतिशय सुंदर स्क्रीन लावलेली आहे आणि काय नियोजन आहे. प्रत्येकाचा मान सन्मान या ठिकाणी केला जातोय. कोणी येऊ द्या, डॉक्टर, वकील, पोलीस, प्रशासन अधिकारी, कर्मचारी, कोणी आला, पत्रकार आलेत, सर्वांचं या ठिकाणी स्वागत. मगाशीच या ठिकाणी आपण बघितला की 3 खरं तर लावण्यवती ज्या मॉडेलिंग क्षेत्रामध्ये त्यांनी आपलं नाव या पेण तालुक्याचं मोठं केलेलं आहे अशा व्यक्तींचा सन्मान देखील या ठिकाणी रुपेशदादा पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या निमित्ताने केला. तर विविध क्षेत्रातील मान्यवर या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत. यावेळेला घेतले फिरकी, सरळ चेंडूला लाभ केला. आपण बघतोय रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडूला दिशा दिलेली आहे. चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार आणि पंचांनी नो घोषित केलेला आहे. आपण बघतोय हा येतोय दणदणीत खणखणीत षटकार. थँक्यू. उघडा डोळे बघा नीट, पुढचा चेंडू असेल फ्री हिट. संधी आहे इथे मात्र या ठिकाणी आपण बघतोय प्रथमेश म्हात्रे याला एक जबरदस्त फटका आला. नोच्या
प्रथमेश म्हात्रेनं या ठिकाणी 9 वरती हा षटकार खेचला, त्याच्यामुळे 6+1 या 7 धावा काउंट केल्या गेल्या. 9 धावा धावफलकावरती आहे. आम्ही थांबणार नाही आहोत. हे आम्ही या ठिकाणी ही बॅट नाहीये तर तलवार आहे. वेळीच शस्त्र उचलले म्हणून धर्मरक्षण झाले. वेळीच शस्त्र उचलले म्हणून धर्मरक्षण झाले. आणि राजे तुम्ही होतात म्हणून आम्ही हिंदवी स्वराज्य पाहिले. म्हणून आम्ही हिंदवी स्वराज्य पाहिले. काय बॅट तळपले तलवारीसारखी. अक्षरशः चेंडूची कत्तल केली जाते. लगातार या ठिकाणी हा दुसरा षटकार आलाय. धाव संख्या झालेली आहे 15. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त एकच धाव होती. बघा मित्रांनो, कधी संधी कोणाला मिळेल काय सांगू शकत नाही. प्रथमेश म्हात्रे पाटील षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आरवी अक्षय पाटील यांच्याकडून. यावेळेला मात्र इथे फलंदाज बाद झालाय. बघा मी म्हटलं प्रत्येकाला संधी येते आयुष्यामध्ये. संधी प्रत्येकाला येत असते. एक संधी तुम्हाला तर एक संधी आम्हाला. इथे 2 षटकार आले, त्यानंतर मात्र ही विकेट गेली आणि प्रथमेश पाटील मात्र या ठिकाणी बाद होताना आपण पाहतोय. बॅक टू द पॅव्हिलियन. नो डाऊट दिस इज अ कॅच आउट. परफेक्ट डीजे. हे विशालला काहीतरी खेळ करावा लागेल, कारण आपण पाहतोय की चांगला 2 मोठे फटके आले होते. अजूनही 38 धावा गोळा करायच्यात. लक्षात घ्या 15 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 38 धावांचं लक्ष्य पार करायचं आहे 14 चेंडूंमध्ये. विशालच्या साठी या ठिकाणी आपण बघतोय चेंडू टाकला होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, अर्थात मिड विकेटच्या बाजूला चेंडू ढकलण्याचा प्रयत्न केला, मात्र एक सिंगल प्राप्त झालेली आहे. काय एक खरं तर या स्पर्धेचं वैशिष्ट्य सांगायचं तर बाहेरचे देखील पंच आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहेत. एका बाजूला सूरज पांडे सर आहेत, दुसऱ्या बाजूला सतीश साळुंके सर या ठिकाणी आहेत आणि आपल्या पेणचे देखील पंच प्रवीण आंद्रे सर देखील या मॅचला या ठिकाणी तिसरे पंच देखील लाभलेले आहेत. या तीनही पंचांचं मनापासून आभार, कारण क्रिकेटची देवता आपण त्यांना समजतो. ते निर्णय देतील तो योग्य निर्णय असं समजून आपण मान्य करायचं असतं. यावेळेला मात्र या ठिकाणी आपण बघतोय पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल, चेंडूची उचल करेल, तोपर्यंत मात्र एक सिंगल आणि षटक दुसरा या ठिकाणी समाप्त झालंय. सेकंड आफ्टर 2 ओव्हर कंप्लीट. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे 17. या ओव्हरमध्ये आल्यात 16 धावा या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये एकच धाव मिळाली होती, 2 विकेट गेल्या होत्या. अशा एकूण 17 धावा या ठिकाणी धाव फलकावरती पाहायला मिळतात 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 12 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी धावा पाहिजेत, त्या म्हणजे 12 चेंडू आणि 36 धावा विजयासाठी पाहिजे. 36 रन्स निडेड. 12 बॉल्स, 12 चेंडू, 36 धावा. प्रत्येक चेंडू मागे 3 धावा आणायच्यात अशा पद्धतीचं समीकरण असेल. आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं प्रकाश झोतातील सामने आज आपल्या भेटीला या ठिकाणी आजचा दुसरा दिवस आहे. काल शांततेत आणि अगदी गुण्या गोविंदानं आपण जसं म्हणतो त्या पद्धतीने या ठिकाणी अगदी आनंदामध्ये ही स्पर्धा सफळ संपूर्ण झाली. आपण बघताय स्क्रीनवरती 12 चेंडू 36 धावांची गरज आहे. अतिशय सुंदर अशी स्क्रीन आपल्याला पाहायला मिळते. काहीतरी वेगळं या स्पर्धेमध्ये असेल असं रुपेश दादांनी सांगितलं होतं आणि ते वेगळं पण देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. काल या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून उद्घाटन झालं आणि काल देखील या ठिकाणी जवळजवळ 12 संघांचा सहभाग होता. 12 संघ या ठिकाणी 12 गावातील या ठिकाणी खेळाडू खेळण्यासाठी आले होते. चला स्पीडअप करायचं आहे, जास्त वेळ घेऊ नका, कृपया विनंती असेल. चला लवकर घाई करायची आहे, वेळ कोणासाठी थांबत नाही. या ठिकाणी या स्पर्धेला पुन्हा एकदा काल खरं तर मी आताच उल्लेख केला होता की उद्घाटन झालं आणि त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं होतं असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पेण शहराचे अध्यक्ष सन्माननीय सुदेशभाई संसारे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील पुन्हा एकदा आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत.
बघा या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी विविध तालुका हा चौकार गेलेला आहे आपण पाहतोय 4 धाब्याने या ठिकाणी फायदा होणार आहे। तत्पूर्वी मी धावसंख्या सांगणारच आहे। तत्पूर्वी उरण सारडे येथून आलेले अर्थात रुपेश दादांचे समर्थक या ठिकाणी आलेले आहेत। उरण सारडे येथून अर्थातच विशाल म्हात्रे, अमर भोईर आणि गणेश गोवरी यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांना मी सन्मानपूर्वक या ठिकाणी व्यासपीठावरती आमंत्रित करतोय। आपण स्टेजवरती यायचं आहे आणि आसनस्थ व्हायचं आहे। सन्माननीय विशाल म्हात्रे तसेच सन्माननीय अमर भोईर तसेच सन्माननीय गणेश गोवरी यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांना विनंती असेल कृपया आपण स्टेजवरती यायचं आहे। 11 चेंडू बाकी आहेत आणि 31 धावांची गरज आहे। हा चौकाराला आपण पाहिला या 4 धाबेनं फायदा झालेला आहे। तर धावसंख्या झालेली आहे 22। आताचा चेंडू मात्र या ठिकाणी आपण पाहतोय थोडासा वेगळी ऍक्शन घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला होता। तत्पूर्वी मात्र एक सिंगल पुन्हा एकदा प्राप्त झालेली आहे। आता चेंडू राहिलेले आहेत 10 आणि धावा पाहिजेत त्या म्हणजे 30। 10 गेंदों में जीतने के लिए 30 रन की जरूरत है। आता मात्र या ठिकाणी या चेंडूला कोणताही समाचार नाही। फटका खेळायचा होता, एक मोठा फटका घ्यायचा होता, पण मात्र बॅटच्या पॉपर पोर्शन मध्ये परफेक्ट टायमिंग वरती फटका घेता आला नाही आणि हा चेंडू मात्र गेलेला आहे इष्टरक्षकाच्या जाळ्यामध्ये। काय गोलंदाजी आहे बघा की इथे मात्र या ठिकाणी हे वादळ रोखलं जातं। यावेळेला फुलटॉस देण्याचा देखील लोअर फुलटॉस देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला होता, पण मात्र पुन्हा एकच धाव या ठिकाणी प्राप्त होतीये। पुन्हा एकदा एक सिंगल मिळाली। 1-1 धावेनं धावसंख्येमध्ये धावसंख्येचं फलक खालतं ठेवलं जात आहे। धावसंख्या झालेली टोटल 24 आणि अजूनही 29 धावांची आवश्यकता आहे। 8 चेंडू 29 धावा। एक मोठा फटका आता इथेच आला पाहिजे तर मात्र या ठिकाणी सिद्ध होऊ शकतं की काहीतरी सांगू शकेल आपल्या संघाला की अजूनही मॅच संपलेला नाही, मॅचची रंगत वाढलेली आहे। प्रेशर असतं प्रत्येकावरती। आपण पाहतोय गोलंदाजावरती जेवढं प्रेशर आहे तसं बॅट्समनवरती सुद्धा प्रेशर या ठिकाणी असेल। एका मोठ्या फटक्याची गरज होती, पण मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा परफेक्ट टायमिंग नाही आणि इथे मात्र या ठिकाणी ऍक्शन मात्र या ठिकाणी त्याची बघण्यासारखी आहे। बघा इथे आपण पाहतोय एक पुन्हा एकदा सिंगल प्राप्त झालेली आहे। अजूनही धावसंख्या झालेली आहे 25 आणि 28 धावांची गरज आहे। 7 चेंडू 28 धावा। काय होणार, चला स्पीडअप करायचं आहे, वेळ कोणासाठी थांबत नाही। घड्याळाच्या काट्याप्रमाणे जसं या ठिकाणी आपण बघतोय वेळ बदलते तसंच आपल्या आयुष्यातला वेळ संपत चाललेला आहे। यावेळेला फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडूला या ठिकाणी दिशा दिलेली आहे आणि चेंडू मात्र जातोय सरळ या ठिकाणी सीमा रेषा पार, येतोय हा चौकार। आम्हाला सांगितलेलं आहे की नक्कीच थर्ड अंपायरची मागणी केलेली आहे, बघितलं जाईल। स्टंपच्या पाठी आहे की काय आहे ते नक्कीच या ठिकाणी खेळ कशा पद्धतीने बॅट फिरवली आहे आपण बघतोय, कुठे गेला होता बॅट्समन हे सगळं चित्र या ठिकाणी स्पष्ट होणार आहे। तिसरे पंच थर्ड अंपायर हे या ठिकाणी नक्कीच बघतील। अतिशय सुंदर असं आयोजन आणि नियोजन आहे मित्रांनो। ही स्पर्धा भरवण्यासाठी मगाशीच कोणीतरी एका मुलाखतीमध्ये या ठिकाणी सांगितलं की स्पर्धा ही फक्त 3 दिवसाची नाहीये, तर ही स्पर्धा खरं तर याला 3 महिने गेलेले आहेत। ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी खूप मेहनत या ठिकाणी घेतली गेली। तीन महिने या ठिकाणी ही खूप मेहनत घेतलेली आहे, तेव्हा ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडताना आपल्याला पाहायला मिळते। यस या ठिकाणी हा चौकार आहे, फेअर डिलिव्हरी अर्थातच आपण बघतो हा चौकार या ठिकाणी ग्राह्य धरला जाणार आहे। चौकार आणि चौकाराच्या सहाय्याने संघाच्या धावसंख्येमध्ये एक चांगली भर पडलेली आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 29 या अंकावरती। 6 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी धावा पाहिजे 24 रन्स नीडेड 6 बॉल। 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहतोय ही स्पर्धा अगदी देशात विदेशात या ठिकाणी पोहोचवली जाते आणि समोर स्क्रीनवरती देखील आपल्याला पाहायला मिळतोय 6 चेंडू आणि 24 धावांची गरज आपण पाहू शकताय। 6 चेंडू आणि 24 धावा होतील का भावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील।
क्रिकेटचे जाणकार मंडळी आहेत ते सुद्धा थोडेफार अंदाज लावू शकतात, पण जर तर क्रिकेटमध्ये मानलं जात नाही, क्रिकेटची भविष्यवाणी देखील कोणी केली नाही, त्यामुळे आपण देखील करणार नाहीत. जे मैदानावरती घडेल त्याचं नक्कीच या ठिकाणी वर्णन या मायक्रोफोनमध्ये मी करणार आहे. यानंतर पुढचा सामना होईल. दोनही संघांनी तयारायचं आहे. आई केळंबा देवी अंकुश स्मृती खरोशी विरुद्ध संघर्ष 11 खारपाडा. दोनही संघांनी तयारायचं आहे. संघर्ष 11 खारपाडा संघानं नाणेफेक जिंकलेला आहे, फिल्डिंग घेतलेली आहे. दोनही संघ तयार राहतील. बघा 6 चेंडू जिंकण्यासाठी 24 धावा. स्पीडअप करायचंय, वेळ घेऊ नका कृपया, चला घाई करायची आहे. आणि गोलंदाज वापरला शेवटचा आणि अंतिम षटक की ज्याच्यावरती विश्वास ठेवलेला आहे. 6 चेंडू 24 धावा गोलंदाज वापरलाय योगेश पाटील. स्ट्राईकला जितेश म्हात्रे या ठिकाणी स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतो आणि नॉन स्ट्राईकला विशाल म्हात्रे. जितेश कशा पद्धतीने उत्तर देणार, या चेंडूंना कसा समाचार देणार पाहायचंय. चला स्पीडअप करा. पुन्हा एकदा मी तुम्हाला वारंवार या ठिकाणी विनंती करतोय, आपण देखील सहकार्य करायचं आहे. पहिला चेंडू या ठिकाणी आपण बघतोय आणि हातामध्ये या ठिकाणी चेंडू या ठिकाणी आपण बघतोय जाऊन विसावलेला आहे. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर इथे सुवर्ण प्रत्येकाला या ठिकाणी एक जर पाहिलं तर संधी असते, पण इथे मात्र फलंदाजाला संधी शोधायची होती, गॅप सिलेक्शन करायचं होतं, पण चेंडू त्याला मारायला दिला आणि इथे मात्र त्याची झेलच्या स्वरूपात विकेट गेलेली आपण पाहतोय. परतावं लागेल. अजूनही 5 चेंडू बाकी असतील. येणाऱ्या नवीन फलंदाजावरती पुन्हा एकदा विश्वास ठेवला गेलाय, पण मात्र 24 धावा कशा पद्धतीने या ठिकाणी वसूल करणार येणारा फलंदाज बघायचा आहे. 5 चेंडू 24 धावा. कडे बॅट सोपवलेली आहे, त्याला मैदानामध्ये पाठवलंय. चेंडू राहिलेत फक्त 5 आणि धावा पाहिजे 24 धावा 5 चेंडूंमध्ये वसूल करायच्या आहेत. वसूल करणार का बघायचं आहे. आताचा चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय यष्टिरक्षकाला देखील सापडला नव्हता, इथे मात्र एक धाव पळून काढली गेली आहे आणि हा वाईडचा इशारा अंपायरकडून येईल. 1+1 या 2 धावा या ठिकाणी काउंट केल्या जातील. मगाचा चेंडू आपण बघितला की विकेट गेली होती, तो चेंडू नक्कीच या ठिकाणी त्याची भर या चेंडूमध्ये या ठिकाणी निघाली. इथे 2 धावा काउंट केल्या जातील. वाईड +1 या 2 धावेने धावसंख्येमध्ये भर पडते. संघाची धावसंख्या झालेली आहे टोटल 31-31 आणि अजूनही धावा पाहिजेत, त्या म्हणजे 5 चेंडू बाकी आहेत आणि 22 धावांची गरज. 5 चेंडू 22 धावा. मोठ्या फटक्याची देखील गरज असणार आहे. यावेळेला पाहिजे तसा समाचार नाही या ठिकाणी आपण पाहतोय. पुन्हा या ठिकाणी फलंदाज आणखीन एक बाद होतोय. काय गोलंदाजी बघा की एखाद्या गोलंदाजाला आपण ज्यावेळेला शेवटचं निर्णायक षटक देतो, संपूर्ण संघाचा त्याच्यावरती विश्वास असतो आणि तो विश्वासाला सार्थ ठरतोय असा गोलंदाज या ठिकाणी योगेश पाटील या ठिकाणी खरोखरच 2 चेंडूंवरती लगातार 2 विकेट त्यांनी या ठिकाणी घेतलेल्या आहेत. काय आणि एक वाईट देखील मध्ये गेला, पण तरी देखील या ठिकाणी 2 महत्वपूर्ण विकेट त्यांनी परत माघारी पाठवलेल्या आहेत. नवीन फलंदाज येईल उत्कर्ष म्हात्रे. अजूनही या ठिकाणी आपण बघतोय 4 चेंडू बाकी आहेत आणि 22 धावांची गरज आहे. शेवटचे 4 चेंडू 22 धावा होतील का बाबा, असं सगळ्यांनाच या ठिकाणी वाटतोय. प्रश्न मोठा, क्वेश्चन मार्क सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे, पण मोठा फटका आल्याशिवाय पर्याय नाही. येणार का, तर इथे मात्र या ठिकाणी आपण पाहतोय 1 धाव, ही चोरटी धाव या ठिकाणी पुन्हा एकदा वसूल केली गेली आणि वाईडचा इशारा आला अंपायरकडून. लेगेशीच्या खूप बाहेर, बॉडीच्या आणि स्टंपच्या नक्कीच या ठिकाणी खूप बाहेर होता. पंचांनी त्याला वाईड करार केलाय, पनिशमेंट केली. एक अवांतर धावेनं देखील भर पडलेली आहे आणि 1 धाव चोरटी धाव देखील वसूल केली गेली. या 2 धावेनं धावसंख्येमध्ये भर पडलेली आहे. धावसंख्या झाली 33 आणि अजूनही धावा पाहिजेत, त्या म्हणजे 20. 4 चेंडू 20 धावा. संधी बघा, सुवर्ण संधी आहे. इथे मात्र अपील केलं गेलं होतं. लेग बायचा इशारा अंपायरकडून आलेला आहे. 1 धाव या ठिकाणी मिळाली. अजूनही 19 धावा जिंकण्यासाठी पाहिजेत. चेंडू बाकी आहेत ते फक्त 3 चेंडू 19 धावा. सामन्याचं चित्र वेगळं बदलत गेलेलं आपण पाहतोय. मॅच हातात देखील होता. जर विकेट गेल्या नसत्या, 2 मोठे फटके आले असते तर अगदी या ठिकाणी सामना जवळ आला असता, पण मात्र विकेट गेल्यामुळे कुठेतरी वाट लागली असंच मी म्हणेन. यावेळेला मात्र या ठिकाणी लाभ केला, उडवलाय क्षेत्ररक्षक. चेंडू खाली आलाय, पण मात्र
गॅदर व्यवस्थित करू शकलेलं नाही, इथे एक सिंगल मिळाली. यानंतर पुढील होणारा सामना आई केळंबा देवी अंकुश स्मृती खरोशी विरुद्ध संघर्ष 11 खारपाडा यांमध्ये या ठिकाणी दोन संघांमध्ये या ठिकाणी लढत होणार आहे, याची कृपया नोंद घ्यायची आहे. या लॉट्स मधला लास्ट मॅच या ठिकाणी असेल, त्यानंतर विनर मध्ये या ठिकाणी पुढचे सामने खेळवले जाणार आहेत, याची कृपया नोंद घ्यायची आहे. चला लगेचच या ठिकाणी आपण बघणार आहोत. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. यावेळेला फटका चांगला आहे, पण मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अगदी सीमारेषालगत त्या ठिकाणी चेंडू अडवतोय, पण मात्र यस इथे मात्र या ठिकाणी हे वादळ रोखलं गेलंय. सामन्याची औपचारिकता बाकी आहे. कार्तिक 11 धायरेश्वर डोलवी संघाने आपली पकड मजबूत या ठिकाणी केलेली आपण पाहिलेली आहे आणि विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. पराभूत झालेल्या संघाचं सतत आभार या ठिकाणी व्यक्त करतो. चला लगेचच या ठिकाणी संघर्ष 11 खारपाडा टीमनं फिल्डिंग लावायची, क्षणाचाही विलंब न घेता स्वागताच्या कार्यक्रमाकडे आपण वळणार आहोत. अतिथी देवो भव, पुन्हा एकदा मान्यवरांचं स्वागत या व्यासपीठावरती या ठिकाणी होईल. अर्थातच मनसेचे डायसिंग नेतृत्व सन्माननीय रुपेशदादा पाटील आयोजित मनसे चषक 2025 या स्पर्धेमध्ये नुकताच ज्यांचं आगमन झालेलं आहे, समाजसेवक सन्माननीय राजू शेठ पिचिका सरांचे या ठिकाणी स्वागत केलं जाईल. मी रुपेशदादांना विनंती करतो की आपण